राज्यातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आली आहे. आता आपल्या भाजपचे मोठे नेते यांनी एक विधान केलेले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 2100 रुपये आता हे कोणत्या तारखेपासून जमा होणार महिलेच्या खात्यामध्ये आणि कोणत्या महिन्यापासून आणि कोणत्या महिलांना या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये किती तारखेला वितरित होणार आहे त्यासंबंधित स्पष्ट माहितीही दिलेली आहे. त्यामुळे आता सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ जर बघत असेल तर सर्वात आधी सबस्क्राईब बटन आहे त्यावर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच लाडक्या बहिणीच्या येणाऱ्या समोरील हप्त्याची व नवीन अपडेटची माहिती आपल्याला लगेच आपल्या मोबाईलवर मिळणार आहे. तर कोणत्या महिला यास पात्र आहे पुढील हप्त्यासाठी व कोणत्या महिलांना किती तारखेला 6वा हप्ता व 7वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रितरित्या कधी येणार या संबंधित आणि कोणतं बँक पासबुक या पुढील हप्त्यासाठी आता चालणार आहे, कारण निकष बदलले आहे. या अटींची मोठ्या नवीन अटी या सुरुवात केलेल्या आहे. यामध्ये तर कोणत्या अटी आहे त्या देखील आपण बघणार आहोत. पहिलं अटी बघणार आहोत त्यामध्ये, कारण प्रत्येक महिलेला वगळण्यात येणार आहे. लाभार्थी महिला हा पहिली अट कोणती आहे तर लाभार्थी महिलेचा पती हा आयकर भरतो का, त्यांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का. त्यासोबतच तिसरी अट, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला अर्ज केल्या आहेत का. त्यासोबतच चौथी अट, विधवा, परित्यक्त्या, निराधार व अन्य योजनेचा लाभ घेतला आहे का त्या महिलेने. असे निकष तपासून लाडक्या बहिणी यादी तयार होऊ शकते अशी चर्चा ही सुरू झाली आहे. या प्रकारचे निकष लावले तर महाराष्ट्रातील राज्यातील जिल्ह्यातील महिलांची संख्या हे आता समोरील काळामध्ये कमी होणार आहे, कारण हा आता संपूर्ण अर्जाची पडताळणी होणार आहे. त्यामध्ये ह्या ज्या काही अटी आहे, महिलांच्या लाभार्थी महिलेचा पती जर आयकर भरत असेल किंवा त्यांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल किंवा एकाच कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक जर महिला त्या योजनेचा जर लाभ घेत असेल, अशा देखील महिलांना या योजनेचा आता लाभ होणार नाही. त्यांचा अर्ज ह्या अपात्र देखील होऊ शकतो. त्यासोबतच विधवा आणि परित्यक्त्या, निराधार व अन्य योजनेचा जर शासनाकडून नियमित महिन्याला पैशाचा परतावा जर होत असेल तर त्या देखील महिलांना या योजनेतून वगळण्यामध्ये येणार आहे. तर आता पुढील हप्ता म्हणजेच आता पुढील मोठा हप्ता आता कधी येणार आहे, यासोबतच आता विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळवण्यात अन्य घटकांसोबत मोठा वाटा असलेला म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा. या योजनेत अटी व निकष शर्तीमध्ये धक्कादायक बदल करण्याच्या चर्चा ह्या घडत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना धसका घेतल्याची कुजबूज जिल्ह्याभरात सुरू आहे. कारण आता या विधानसभा निवडणुकीच्या तोंडात महायुतीने लाडकी बहीण योजना ही लॉन्च केली होती. त्यामध्ये परिणामी प्रत्येक जिल्ह्यातील महिलांना याचा लाभ देखील झाला होता. आता पुढील हप्ता आता 6वा हप्ता कधी मिळणार, आता तो हप्ता पुढील वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यापासून चालू करू असे भाजपचे मोठे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलेले आहे. तशीच नवीन अपडेट आल्यास आपण आपल्या मार्फत देत राहू. तोपर्यंत धन्यवाद.